शासन पुन्हा फसवतंय. शेतकऱ्यांची मदत तांत्रिक घोटाळ्यात अडकली. दिवाळीपूर्वी मदत नाहीच. शासन पुन्हा फसवतंय. शेतकऱ्यांची मदत तांत्रिक घोळात अडकली. दिवाळीपूर्वीची मदत नाहीच. शासन शेतकऱ्यांचा विचार करत नाही असा आरोप नेहमीच शेतकऱ्यांमधून होत असतो. आता पुन्हा एकदा मोठा वादंग निर्माण होऊ शकतो. मंडळी, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर पंचनामे करण्यात आले होते. परंतु अंतिम अहवाल सादर होण्यापूर्वी ऐनवेळी राज्य सरकारने महसूल व कृषी विभागाला नुकसानीचे 2 टप्प्यात वर्गीकरण करण्यास सांगितले असून यामुळे नुकसानीची नव्याने खातरजमा करताना अधिकारी कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींची मदत जाहीर केली होती. अचानक शासनाने नुकसान झालेल्या शेतीचे 0 ते 2 हेक्टर व 2 ते 3 हेक्टर असे वर्गीकरण करून माहिती मागवली आहे. यामुळे पुन्हा गाव पातळीपासून माहितीचे खातरजमा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शासनाने दिवाळीपूर्वी मदत देण्याचे जाहीर केले होते, परंतु दिवाळी 2 दिवसांवर आली असताना प्रशासन पंचनामे आणि अहवाल तयार करण्यात व्यस्त आहे. यानंतर बँका आणि शासकीय कार्यालयांना दिवाळी तसेच शनिवार, रविवार असे मिळून 4-5 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा शासनाचा दावा कितपत खरा होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.